नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद भरती म्हणजेच त्यामधील एक पद आहे ग्रामसेवक। त्यामधील आपण महत्त्वाचे असणारे 25 प्रश्न पाहणार आहोत आणि हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट असे प्रश्न होते। मित्रांनो, हे सर्व प्रश्न आपल्याला IBPS पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहे, त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत। याची जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर ग्रोइंग स्टुडंट्स या नावाचे टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन ती जॉईन व्हा। तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। मित्रांनो, नवीन असाल चॅनलवर तर लगेच आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तुम्हाला डेली याच पद्धतीने व्हिडिओ पाहायला भेटतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आपला पहिला प्रश्न काय आहे, ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान किती वय असणं गरजेचं आहे किंवा किमान वय काय आहे? पहा, ग्रामसभेचा सदस्य, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। 5 पर्याय तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये दिलेले आहे आणि थोडा वेळ तुम्हाला देण्यात येईल। त्यामध्ये काय होईल, तुम्ही त्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचं आहे। ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयाची अट काय आहे? 18 वर्षे, 21 वर्षे, 23 वर्षे, 25 वर्षे, 16 वर्षे असे तुम्हाला पर्याय आहे आणि त्यापैकी योग्य उत्तर काय करायचे तुम्हाला द्यायचे। विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नपत्रिकेमधून तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर देता येतं हे नक्की मला कमेंटमध्ये कळवत चला। आणि अनावधानाने एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत झालं तर ते सुद्धा काय करा, कमेंटमध्ये लगेच कळवा। बघा, ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय पाहिजे, तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर 1, 18 वर्ष। किती? कमीत कमी 18 वर्ष वय असणं गरजेचं आहे। त्याचवेळी काय करता येतं, ग्रामसभेचं सदस्य होता येतं। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर होईल। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न आहे बघा, युनायटेड नेशनने खालीलपैकी कोणते वर्ष पर्यावरणीय आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष म्हणून साजरे केलेले? 5 पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि काय साजरे केलेले, युनायटेड नेशनने कोणत्या वर्षी पर्यावरणीय आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष म्हणून साजरे केलं? महत्त्वाचा प्रश्न आहे, युनायटेड नेशनने असं कोणतं वर्ष आहे की ते वर्ष पर्यावरणीय आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे केलं होतं? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर काय होईल बघा, पहा काय 2010, 12, 16, 2002, 2005 ह्यापैकी योग्य उत्तर काय होईल? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, 2010। 2010 हे जे वर्ष आहे तर या वर्षाला आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं होतं, म्हणून याचं उत्तर काय आहे पर्याय नंबर 1। पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न आहे बघा, लोकशाहीची म्हणजे लोकांचे लोकांकरता लोकांद्वारे चालवले जाणारे राज्य अशी व्याख्या कोणी केलेली आहे? लोकशाहीची व्याख्या आहे आणि ती कोणी केलेली आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा। पर्याय तुम्हाला दिलेले आहे, महात्मा गांधी, अरिस्टॉटल आहे, त्यानंतर अब्राहम लिंकन आहे, मार्टिन ल्यूथर आहे। तर यापैकी कोणी केलेली ही व्याख्या? बघा, लोकशाहीच्या विविध व्याख्या आहेत, त्यापैकी आपल्याला एक व्याख्या दिलेली आहे। तर ही व्याख्या काय आहे, लोकांची लोकांकरिता लोकांद्वारे चालवलेले राज्य अशी व्याख्या कोणी केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? याचं उत्तर होईल वा पर्याय नंबर 3, काय अब्राहम लिंकन। अब्राहम लिंकन यांनी अशी व्याख्या केली होती। पहा, लोकशाहीची लोकांनी लोकांकरिता लोकांद्वारे चालवलेलं राज्य असतं त्याला म्हटलं जातं लोकशाही। ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। पुढचा प्रश्न आपण बघूया। ग्रामपंचायती तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? ग्रामपंचायत जी असते ना तिची तपासणी करण्याचा अधिकार म्हणजेच तिचं इन्स्पेक्शन करणं ह्याचे जे अधिकार आहेत हे खालीलपैकी कोणता अधिकारी आहे की ज्याच्याकडे असतात? तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, महसूल आयुक्त, विभागीय आयुक्त, कोण करते ग्रामपंचायतीची तपासणी? योग्य उत्तर काय करा, कमेंटमध्ये देत चला। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असताल किंवा पहिल्यांदाच आले असाल किंवा आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे। उद्याचे व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचे, कारण तुमच्या एका लाईकमुळं काय होतं, चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते बघा। मग ग्रामपंचायती तपासणी करण्याचा अधिकार कोणाकडे? योग्य उत्तर द्यायचे। प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4 महसूल आयुक्त। कोण? महसूल आयुक्त जो असतो तो काय करू शकतो, ग्रामपंचायतीची तपासणी करू शकतो। त्यानंतर आपण काय करू, पुढचा प्रश्न बघूया।
अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या आधारावर भारतात कोणत्या राज्याचे प्रथम स्थान आहे? भारतामध्ये विचारले. कशाच्या आधारावर? अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या आधारावर. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जर पाहायचं झालं तर कोणतं पहिल्या क्रमांकावर लागतं? तर या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काय पर्याय तुम्हाला दिलेली? राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, अरुणाचल प्रदेश यापैकी अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या आधारावर भारतात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर काय होईल? पर्याय नंबर 2 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश हे राज्य आहे बा, तर आपण MP म्हणू शकतो. MP हे राज्य आहे, तर याचा नंबर अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या आधारावरती आपल्या भारतात पहिला क्रमांक लागतोय. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण बघूया. ॲनी बेझंट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी कोणत्या चळवळीची सुरुवात केली होती? चळवळीची सुरुवात बघा, चळवळी दिलेली आहे तुम्हाला आणि त्यापैकी कोणाचं नाव विचारलं? ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी कोणत्या चळवळीची सुरुवात केलेली आहे? पहा मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला तलाठी 2019ला सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि हाच प्रश्न आपल्याला ग्रामसेवक भरतीमध्ये सुद्धा एक वेळा विचारण्यात आलेला होता. पहा, तर प्रश्न काय आहे? ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी कोणत्या चळवळीची सुरुवात केली होती? बघा, चळवळी देईल तुम्हाला. भारत छोडो आंदोलन, स्वदेशी चळवळ, असहकार चळवळ, देश बचाव चळवळ, होम रूल चळवळ. मग कोणत्या चळवळीची सुरुवात केली? तर यांनी होम रूल चळवळ जी आहे ही सुरू केली होती. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 5 हे या प्रश्नाचं काय आहे? योग्य उत्तर होईल. आणि तसेच व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चालायचं आहे. बघा, पुढचा प्रश्न काय आहे? भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हटलं जातं? भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्था आहे, तिला काय म्हटलं जातं? पहा, भारतातील ग्रामीण स्थानिक संस्था म्हणजे काय? काय उत्तर असेल याचं? बघा, ग्रामपंचायत, पंचायती राज, जिल्हा परिषद, पंचायत समिती. भारतातील ग्रामीण स्थानिक संस्था त्याला काय म्हटलं जातं? तर उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1. याला काय म्हणतो आपण? ग्रामपंचायत असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ग्रामपंचायत म्हणजे काय? तर ग्रामीण स्थानिक शासन संस्था जी आहे तिलाच काय म्हटलं जातं? ग्रामपंचायत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया. बघा, काय आहे पुढला प्रश्न? महाराष्ट्रात जमिनीचं रेकॉर्ड, जमीन महसूल व जमीन सुधारणा यासंबंधीची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण? मित्रो, यावरूनच आपल्याला या प्रश्नाचं लगेच उत्तर समजून येईल. लक्षात ठेवायचं, हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. जशाच तसा प्रश्न आहे, यामध्ये काही चेंज केलेलं नाही आहे. तर यामध्ये पहा, सर्वात पहिला प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता तो कधी? तलाठी भरती 2019ला आणि त्यानंतर 2023ला हाच प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. त्यानंतर 2018, 2021, 2022ला हा जशाच तसा हाच प्रश्न आपल्याला अजून एक वेळा विचारला होता. तो कशा कोणत्या परीक्षेमध्ये? राज्य उत्पादन शुल्कमध्ये. तर जमिनीचा रेकॉर्ड ठेवणं म्हणजे महसूल, जमीन सुधारणा यासंबंधीची मूलभूत माहिती जो उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी असतो तो कोण असतो? पर्याय काय काय दिलेले? तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, सरपंच. कोण असेल? तर याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 तलाठी. तलाठी जो आहे तो महाराष्ट्रात जमिनीचं रेकॉर्ड, जमिनीचा महसूल व जमिनीची सुधारणा यासंबंधीची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी आहे. कोण? तलाठी. पुढचा प्रश्न आपण बघूया. आशियाई खेळामध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला मुष्टियोद्धा कोण होती? पहा, या ठिकाणी मराठी शब्द आहे स्पेशल. पहा, मुष्टियोद्धा. मुष्टियोद्धा म्हणजे काय? यावरही आपल्याला एक वेळ प्रश्न विचारण्यात आला होता. मुष्टियोद्धा म्हणजे पहा, त्याला म्हटलं जातं बॉक्सिंग करणारा बॉक्सर. काय? मुष्टियोद्धा म्हणजे कोण? बॉक्सिंग करणारा बॉक्सर. या ठिकाणी काय विचारलं आहे की आशियाई खेळामध्ये सुवर्णपदक जिंकणारी. सुवर्णपदक म्हणजे काय? तर गोल्ड मेडल. म्हणजे गोल्ड मेडल जिंकणारी भारतीय महिला मुष्टियोद्धा कोण आहे? बघा, पर्याय तुम्हाला दिलेले: पिंकी राणी, अरुणा मिश्रा, पूजा राणी, मेरी कोम. वरीलपैकी नाही. कोण आहे? तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 मेरी कोम. पहिलं गोल्ड मेडल मिळवणाऱ्या महिला ठरलेल्या आहेत. कोण? ऑप्शन क्रमांक 4 मेरी कोम. हे त्याचं काय योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे पहा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 अन्वये
असलेल्या व्हिलेज फंडची संपूर्ण जबाबदारी कोणाकडे आहे? पहा, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा विचारलेला हा प्रश्न आहे. मुंबई ग्रामपंचायत लक्षात ठेवा, जो की मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कधीचा आहे? 1958चा आहे. अधिनियमानुसार व्हिलेज फंड जो असतो त्याची पूर्ण जबाबदारी ही कोणाकडे असते? तर व्हिलेज फंडाची जी जबाबदारी असते ना, ती पहा ग्रामपंचायतीचा जो सचिव असतो, पर्याय मी तुम्हाला दिले, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सचिव, तहसीलदार. मग ग्रामपंचायतीचा जो सचिव असतो म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं काय आहे? योग्य उत्तर होणार आहे की मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 अन्वये असलेल्या व्हिलेज फंडाची संपूर्ण जबाबदारी कोणाची आहे? तर ग्रामपंचायत सचिव याची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मनरेगा योजनेच्या संदर्भात अकुशल ग्रामीण मजुरांना किती दिवसाच्या मजुरीच्या रोजगाराची हमी दिली जाते? पहा, हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. मनरेगा ही एक योजना होती. त्या योजनेअंतर्गत अकुशल ग्रामीण म्हणजे खेड्यातील जी काही मजूर आहेत त्या मजुरांना किती दिवसाच्या मजुरीच्या रोजगाराची हमी देण्यात आली होती या योजनेअंतर्गत? तरी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा. पर्याय तुम्हाला किती दिले पहा. 180 दिवस, 100 दिवस, 90 दिवस, 30 दिवस, 365 दिवस. अकुशल ग्रामीण म्हणजे खेड्यातील जे मजूर आहेत त्यांना किती दिवसाची मजुरीची रोजगार हमी देण्यात आली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय नंबर 2, 100 दिवस. म्हणजे काय? तर 3 महिने आणि 10 दिवस इतक्या दिवसाची म्हणजे 100 दिवसाची मजुरीची, रोजगारांची किंवा मजुरीची हमी दिलेली होती. पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, डॅडॅश या समासात शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे असते व पहिले पद संख्यावाचक असते. व्याकरणावरला प्रश्न आहे आणि IMP प्रश्न आहे. म्हणजे कोणत्या समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं व पहिलं पद संख्यावाचक असतं? पहा, या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे. काय व्याख्या आहे मराठी व्याकरणाची? तर खालीलपैकी कोणत्या समासामध्ये शब्दातील किंवा समासात शब्दातील दुसरं पद हे महत्त्वाचं असतं आणि पहिलं पद हे संख्यावाचक असतं? तर तो समास कोणता असतो? बघा, पर्यायामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देत चला. तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर देता येते हे मला नक्की कळवा, कारण त्यामुळे काय होतं, तुमची मौखिक टेस्ट झाल्यासारखी होती, सराव होतो. बघा, कोणता समास येतो की ज्या समासामध्ये काय विचारले तुम्हाला? शब्दातील दुसरं पद हे महत्त्वाचं असतं आणि पहिलं पद हे संख्यावाचक असतं. बहुव्रीही समास, द्विगु समास, कर्मधारय समास, तत्पुरुष समास. कोणता समास आहे? तर तो समास असतो पहा तत्पुरुष समास. कोणता असतो? तत्पुरुष समास. पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं काय योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. ग्रामपंचायतचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो? सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल, कारण आपण हे जे पंचायत राज आहे याच्यावर बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि पूर्ण पंचायत राज आपण काय केलेले अपलोड करून टाकलेले. ग्रामपंचायतचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो? बघा, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार. ग्रामपंचायत जे आहे त्याचं दैनिक काम म्हणजे दिवसाचे होणारे काम आहे, त्या कामासाठी जबाबदारी कोणाची असते? तर या प्रश्नाचं काय उत्तर होईल बघा. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 3 याची जबाबदारी असते कोणाची? ग्रामसेवक. त्यामुळे हा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे. जेवढे काही प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत हे सर्व प्रश्न आपल्याला ग्रामसेवक पदासाठी असणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत, म्हणजे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. म्हणजे तांत्रिक प्रश्नामध्ये सुद्धा हे प्रश्न येतात, कारण हे जे पद आहे मित्रांनो हे एकदम छोट्या लेवलचे या ठिकाणी प्रश्न आपण घेत आहोत, पण हेच प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट असे प्रश्न आहेत. मग याचं उत्तर काय? ग्रामसेवक. पुढचा प्रश्न आपण बघूया. डाटा कम्युनिकेशनमध्ये किती डाटा पाठवला हे डॅश या एककामध्ये मोजले जाते. आहे ना IMP प्रश्न. हा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे पहा. प्रश्न हे बेसिक आहे, पण IBPSमध्ये हा प्रश्न एक वेळा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे हा प्रश्न आपण घेत आहोत. तर डाटा कम्युनिकेशनमध्ये किती डेटा किंवा किती डाटा पाठवला आहे, तर कोणत्या युनिटमध्ये तो मोजला जातो? बघा, युनिट देईल तुम्हाला बाईट्स, हार्ट्स, किलोबाईट्स, मेगाबाईट्स, यापैकी नाही. द्या उत्तर. तर तो मोजला जातो बा
पर्याय क्रमांक 1 बाईट्समध्ये मोजला जातो. कशामध्ये? कम्युनिकेशनमध्ये किती डाटा पाठवला हे कशामध्ये मोजलं तर कोणतं एकक हे? तर त्याच्यासाठी एकक आहे बाईट्स. बाईट्समध्ये जो आहे तो मोजला जातो. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे पर्यावरणातील कोणत्या वायूचे प्रमाण वाढल्यामुळे जागतिक तापमानात वाढ उद्भवते? पर्यावरणातील कोणत्या वायूचं तापमान वाढलं म्हणजे काय होतं? जागतिक तापमान वाढ उद्भवतो. पहा, पर्यावरणातील खालीलपैकी असा कोणता वायू आहे की तो वायू वाढतो त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होतं? या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल बघा. पहा, वायू दिले तुम्हाला कार्बन मोनॉक्साईड, ओझोन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, नायट्रोजन. योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड. हा जो आहे पहा CO2 कार्बन डायऑक्साईड ज्यावेळेस वाढतो तर त्यावेळेस पर्यावरणामध्ये त्यावेळी जागतिक तापमानात वाढ होत असते. का वाढते हे लक्षात ठेवायचं. ज्यावेळी आपण झाडं काढतो, झाडे वगैरे कट करतो किंवा काढून टाकतो त्याला तर काय मग त्या झाडातून येणारा जो ऑक्सिजन आहे तो कमी प्रमाणात येतो. झाडं काढून टाकल्यानंतर तिथून जो ऑक्सिजन मिळतो तो कमी प्रमाणात येतो आणि त्याच्या विरोधात काय होतं की कार्बन डायऑक्साईड जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये वाढतो आणि त्यामुळे जागतिक तापमान उद्भवत असतं. म्हणजेच काय? ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड हे या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? आहे ना महत्त्वाचा प्रश्न. या ठिकाणी पहा, एक समिती होती, तिने एक शिफारस केली होती की सर्व जे काही राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यामध्ये ग्रामसभा स्थापन केली गेली पाहिजे. अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? आणि यावर आपल्याला प्रश्न MPSCमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. तर अशी समिती होती, कोणती समिती होती बघा. 5 समित्या तुमच्यासमोर दिलेल्या आहे. बलवंतराय मेहता, VT कृष्णामाचारी समिती, त्यानंतर तखतलम जैन समिती, VK राव. कोणत्या समितीने शिफारस केलेली असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तर त्याचं योग्य उत्तर काय होईल? पर्याय नंबर 3. कोणती समिती होती ती? तखतलम जैन समिती जी आहे या समितीने शिफारस केली होती की प्रत्येक राज्यामध्ये ग्रामसभा स्थापन करा. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचे. आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त काय करायचं? शेअर करून द्यायचं आहे. बघा, पुढचा प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणाचे हस्ते 2 सप्टेंबर 2022 रोजी कोचीनमध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये INS विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली? पहा, या ठिकाणी ताब्यात आहे पण या ठिकाणी ताफा असा शब्द आहे. ताफा म्हणजे एक प्रकारचा संच. तर कधी तिची तारीख पण दिलेली बघा. 2 सप्टेंबर 2022ला ती कोणाच्या हस्ते करण्यात आली होती? या प्रश्नाचं उत्तर काय होईल पहा. पर्याय बघा काय. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लगेच आलं असेल. अमित शहा, राजनाथ सिंह, नरेंद्र मोदी, मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल कोणाच्या हस्ते दाखल करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 सप्टेंबर 2022 रोजी कोचीनमध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये INS विक्रांत जी भारतीय नौदलामध्ये सामील करण्यात आली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. पंजाब प्रांतातील झांग येथे भारतातील पहिली भूविकास बँक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? यावरती मित्रांनो आपल्याला 2 प्रश्न विचारले होते पहा. त्यातील एक प्रश्न नाबार्ड या परीक्षेसाठी विचारण्यात आला होता. तर त्यामध्ये प्रश्न असा विचारला होता की सर्वात पहिली भूविकास बँक कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती? तर पहा, पंजाब या ठिकाणी करण्यात आली होती. हा त्याचं उत्तर होतं. पण पंजाब प्रांतामधील कोणते ठिकाण आहे? कोणतं ठिकाण आहे? झांग या ठिकाणी. आलं लक्षामध्ये? पंजाब प्रांतातील कोणतं ठिकाण आहे? झांग या ठिकाणी. पण या ठिकाणी काय प्रश्न विचारला तुम्हाला? पहिली भूविकास बँक सुरू केली होती तर ती कोणत्या वर्षी सुरू केली होती? म्हणजे तुम्हाला
वर्ष विचारले बघा. पर्यायामध्ये 1910, 1940, 1927, 1911, 1920 असे तुम्हाला काय दिले, पर्याय दिले आणि त्यातून योग्य उत्तर काय करायचं आपल्याला पाठवायचे. मग भूविकास बँक कोणत्या ठिकाणी, पंजाब प्रांतामध्ये झांग या ठिकाणी कोणत्या वर्षी सुरू केली होती, तर त्याचं योग्य उत्तर होईल पर्याय नंबर 5, 1920. हे काय आहे आपलं योग्य उत्तर आहे. मध्ये कधी सुरू करण्यात आली होती, 1920मध्ये पंजाबमध्ये झांग या प्रांतामध्ये भूविकास बँक पहिली सुरू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आपण बघूया. गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती. काय प्रश्न आहे, गावाचा जो विकास असतो त्याच्या संबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती. लक्षात ठेवा, हा प्रश्न ग्रामप्रशासनावरील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. गावाच्या विकासासंबंधी शेवटचं डिसिजन घेणारी सत्ता कोणती आहे किंवा शेवटचा डिसिजन कोण घेऊ शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल बघा. ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामसभा कोण घेईल. गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती आहे, कोण घेऊ शकतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल बघा ऑप्शन क्रमांक 4, ग्रामसभा. ग्रामसभा आहे पाहिजे. ग्रामसभा म्हणजे काय, तर गावातील व्यक्तींनी भरवलेली सभा आहे. त्या सभेकडे हक्क असतो की गावाच्या विकासासंबंधीचे काम म्हणजे डिसिजन घेण्याचा अधिकार कोणाला असतो, तर तो ग्रामसभेला असतो. म्हणजे ह्याचं योग्य उत्तर काय होईल, गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय कोण घेऊ शकतं, तर ग्रामसभा घेऊ शकते. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. इंटेल या संगणक कंपनीची स्थापना कोणत्या रोजी करण्यात आली, साल दिलेली तुम्हाला आणि तारीख सांगायची. इंटेल या संगणक कंपनीची स्थापना कोणत्या रोजी करण्यात आली होती. मित्रांनो लक्षात ठेवायचं, इंटेल ही जी कंपनी आहे ही एक प्रोसेसर बनवणारी कंपनीसुद्धा आहे पहा, आणि हीच एक कॅम्प्युटर बनवणारी सुद्धा कंपनी आहे. तर या कंपनीची स्थापना कोणत्या रोजी करण्यात आली होती, आणि हा काय आहे टेक्नॉलॉजीवरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा. पर्यायामध्ये काय 18 जुलै 1965, 17 सप्टेंबर 1970, 12 ऑगस्ट 1966 असे तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला काढायचे. काय मग महत्त्वाचा प्रश्न आहे ना, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 18 जुलै 1968. म्हणजे ऑप्शन क्रमांक 5 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने डाळिंब या पिकाची फुले डॅश हा वाण प्रसारित केला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने डाळिंब या पिकाची फुले डॅश हा वाण प्रसारित केलेला आहे. पहा, डाळिंब या पिकाचं फुले जे आहे तर तो कोणता वाण प्रसारित केला आहे बघा. पर्याय दिलेले तुम्हाला. डाळिंब पिकाचं वाण सर्वांना माहीत असेल, प्रतिष्ठान, सुपर भागवा, बळवंत, भाऊसाहेब काय असेल, कोणता वाण प्रसारित केला आहे, त्याला म्हटलं जातं पहा फुले सुपर भागवा. हा जो वाण कोणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेला आहे डाळिंबाचा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले होते. एकदम सोपा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर येऊन गेलं असेल, कारण आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून बऱ्याचशा वेळेस हा प्रश्न रिपिटेशन झालेला आहे वेगवेगळ्या प्रकारात. कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले होते. पहा, खालीलपैकी असं कोणतं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आलं होतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय बघा. म्हणजे आधी कधी कुठं भरणार होतं, कशामुळे कॅन्सल झालं आणि नंतर कुठं भरलं, हे सर्व आपण आपल्या विश्लेषणाच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगितलेले आहे. राष्ट्रीय सभेचे वेगवेगळ्या अधिवेशनाबद्दल सुद्धा तुम्हाला सांगितलेले, कोणत्या अधिवेशनाचे कोण अध्यक्ष राहिले ह्याच्यावर बी आपली चर्चा झालेली आहे. मग कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरलं होतं. मुंबई, कलकत्ता, सुरत, लखनौ, वर्धा. कोणत्या ठिकाणी. पर्याय नंबर 1 हेच काय होईल योग्य उत्तर होईल. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल, पर्याय नंबर 1 मुंबई. लक्षात ठेवायचं, मुंबई हे ठिकाण आहे की मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन जे झालं त्याची पहिली अधिवेशन हे मुंबई या ठिकाणी भरलं होतं. पर्याय नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. सोने आणि तांबे डॅश आणि व्हायलेट प्रकाश शोषून घेतात, पिवळा प्रकाश सोडतात. पर्यायामध्ये दिलेले तुम्ही प्रकाशाचे नाव हिरवा, निळा, लाल, नारंगी, काळा. काय उत्तर असेल याचं. काय प्रश्न आहे. सोने आणि तांबे डॅश आणि व्हायलेट प्रकाश शोषून घेतात व पिवळा प्रकाश सोडतात. पहा या ठिकाणी काय दिलं, धातू आहे बघा. सोने, तांबे आणि अजून
धातू दिलेला आहे। पहा या ठिकाणी प्रकाश तर तो कोणता, सोने आणि तांबे हे कोणत्या प्रकारचा प्रकाश शोषून घेतात व पिवळा प्रकाश सोडतात। तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2। निळा प्रकाश काय आहे लक्षात ठेवा, निळा आणि वायलेट म्हणजे काय तर जांभळा, जांभळा या दोन्ही प्रकारचे आहेत, प्रकाश शोषून घेतात आणि पिवळा प्रकाश सोडत असतात। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। राज्यातील कृषी विद्यापीठांच्या प्रादेशिक संशोधन क्षमताच्या बळकटीकरणासाठी कोणता प्रकल्प राबविण्यात आला आहे। राज्यातील कृषी विद्यापीठाच्या प्रादेशिक संशोधन क्षमताच्या बळकटी करण्यासाठी कोणता प्रकल्प राबविण्यात आलेला आहे। हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे। या ठिकाणी आपण एक प्रकारे योजना म्हणू शकतो किंवा एक उपक्रम आहे, तो उपक्रम देखील आपण या ठिकाणी म्हणू शकतो। तर कसं आहे, राज्यातील कृषी विद्यापीठांच्या प्रादेशिक संशोधन क्षमताच्या बळकटी करण्यासाठी एक प्रकल्प राबविण्यात आला होता, तर त्याचं नाव काय आहे बघा। काय नाव दिले, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, राष्ट्रीय प्रात्यक्षिक योजना, राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान प्रकल्प, राष्ट्रीय कृषी नवोन्मेष आणि कृषी कल्याण योजना। काय असेल या प्रकल्पाचं नाव, तर उत्तर असेल पाहिजे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प। हा प्रकल्प राबवण्यात आला होता कशासाठी, तर राज्यातील जेवढे काही कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्या प्रादेशिक संशोधन क्षमता वाढवण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात आला होता। कोणता, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प। तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आपण बघूया। बघा पुढचा प्रश्न बघण्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतोय, हे एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच म्हणजे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचे। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचे। बघा प्रश्न काय आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे उद्गार कोणाचा आहे। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे उद्गार कोणाचं आहे, कोणाचं आहे सर्वांना माहीत असेल। वीर सावरकर, गोपाळकृष्ण गोखले, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक। सोपा प्रश्न आहे कारण बऱ्याच वेळेस आपल्या कानावरून गेलेले। तर याचं उत्तर काय असेल, पर्याय नंबर 4 लोकमान्य टिळक। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे कोणाचं उद्गार आहे, तर लोकमान्य टिळक यांचं हे उद्गार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत। या 25 पैकी किती प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक नक्की करा, आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ काय करा शेअर करत चला आणि ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सोबतच ग्रोइंग स्टुडंट नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला मी दिलेली आहे, त्यामध्ये जाऊन जॉईन करा आणि या प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। तर आपण भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।